नमस्कार मित्रांनो, आम्ही निघालेलो आहोत सावंगा विठोबा यात्रास्थळ। मित्रांनो, आम्ही गेलो होतो भीमटेकला, तर तिथून जाताना आम्ही गेलो सावंगाला। तर मित्रांनो, ही चौफुली आहे चांदूर रेल्वे मार्गावर। तर तिथून चौफुलीवरून आम्ही निघालेलो आहे सावंगाकडे जाण्यासाठी। तर मित्रांनो, हे जे मंदिर आहे 300-350 वर्षापूर्वीचं आहे आणि इथली जी प्रथा आहे, जी यात्रा आहे, ते गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत चालतात। गुढीपाडवाला इथे मित्रांनो खूप मोठी गर्दी राहतात, प्रचंड भाविक भक्त इथे येतात मित्रांनो। शिवांश आणि जो झेंडा आहे तो दरवर्षी त्याचा जो कापड आहे तो बदलवले जातात। आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, इथे जे आहे दरवर्षी गुढीपाडव्याला लाखो रुपयाचा कापूर जाळल्या जातात, कारण की ते मनोकामना पूर्ण केल्या जातात, जे अवधूत कृष्ण जे आहे ते करतात अशी मान्यता आहे मित्रांनो। तर आम्ही पोचलेलो आहे गावामध्ये। तर हे मंदिराजवळ तुम्ही बघू शकता मित्रांनो, गर्दी खूप कमी होती, कारण की आम्ही म्हणजे असं मधातल्या दिवसामध्ये गेलो त्या कारणामुळे। जवळजवळ नागपंचमीला आम्ही गेलो होतो मित्रांनो दर्शनासाठी। तर आता चाललो आहे मित्रांनो आम्ही मंदिराच्या आतमध्ये। तर इथे तुम्ही बघू शकता या ज्या भिंत आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लांब केलेले आहे, जसं आधीच्या जमान्यामध्ये जसं होतं की किल्ल्याच्या आजूबाजूला आतमध्ये कोणी शिरलं नाही पाहिजे, त्या पद्धतीने मित्रांनो इथे दरवाजा पण आहे आणि मोठा भिंत पण बांधलेला आहे। तर मित्रांनो, आता चाललेल्या मंदिराच्या आतमध्ये आम्ही मित्रांनो 7 जण होतो मंदिरात जाण्यासाठी। तर हे बघू शकता इथे गर्दी खूप कमी आहे मित्रांनो, काहीच गर्दी नाही आहे आणि दर्शन पण खूप शांततेने झालेलं होतं एकदम। ही माझी मुलगी आता झोपेतून उठली। त्यानंतर हा बाबू शिवांश बघू शकता कसा बघतो। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता कापुरा हा झेंडा आहे दरवर्षी बदलवला जातो आणि इथे पण तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, हा जो झेंडा आहे 73 फुटाचा आहे, बघू शकता किती लांब आहे। तर दरवर्षी याचे जे कापड आहे ते बदलवले जातात मित्रांनो। आणि इथे तुम्ही बघू शकता जे भाविक भक्त आहे त्यांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी या पद्धतीने इथे कापूर जाळले जातात मित्रांनो। त्यानंतर आम्ही निघालो मित्रांनो दर्शनासाठी। तर बघू शकता गर्दी खूप कमी होती, इथे भजन चालू होतं आणि खूप साऱ्या मित्रांनो इथे जे आहे ते सवारी येत होती। तर आम्हाला पुढचा जो व्हिडिओ आहे तो काढू नाही दिला। तर इथे बघू शकता आम्ही 7 लोक होतो, इथे दर्शनासाठी गेलो आणि खूप मजा आली मित्रांनो, बघू शकता तुम्ही। तर मित्रांनो, ब्लॉग जो आहे इथपर्यंत होता, इथून भजन चालू। चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्र।